श्रीमद भागवत महापुराण कथा आज विश्रामाकडे प्रस्थान करत आहे. आज कथेचा आपला सप्तम दिवस या ठिकाणी प्रारंभ होत आहे. गेली 7 दिवस तुम्ही आम्ही श्रीमद भागवत कथा मोठ्या श्रद्धेने, मोठ्या प्रेमाने, मोठ्या आवडीने, मोठ्या भक्तिभावाने श्रवण करीत आहात. भक्तीची परमोच्च अवस्था म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. परमोच्च अवस्था. भक्तीचं चिंतन करत असताना भक्तीचे जे आचार्य आहेत त्यांनी वेगवेगळ्या अंगाने भक्तीचं चिंतन केलेलं आहे. मी आपल्याला सांगून गेलो अधून मधून. पूजा विश्व अनुराग इति गर्गाचार्य. गर्गाचार्यांनी भक्तीचं लक्षण केलं. जी तुम्ही आम्ही भगवंताची पूजा करतो त्याला भक्ती म्हटलेलं आहे. कथेत इति कथा. ज्याचं तुम्ही आम्ही कथन करतो त्या कथेला भक्ती म्हटलेलं आहे. आणि ती भक्ती गुणरहितम कामनारहितम प्रत्यक्षणम वर्धमानम. महर्षी नारद बोलतात भक्तीचं हे स्वरूप आहे. सा तो अस्मिन् परम प्रेम रूपा. पहिलं सूत्र आहे. सूत्रम सूत्र विदो विदुहु लक्षण केलेलं आहे. सातु अस्मिन् परम प्रेम रूपा. 3 शब्द आहे परंतु अर्थ 3 जन्मच नाही, हजारो जन्म घ्यावे लागतील तेव्हा ते भक्तीचं मर्म वर्म तुम्हाला आम्हाला कळेल. गहन आहे. भक्तीची कथा ही गहन आहे. आणि श्रीमद भागवत मध्ये भक्तीची कथा आहे, भगवंताची कथा आहे. एक ध्यानात घ्या. भक्तीचे अनेक जरी प्रकार आचार्यांनी केले असले, आचार्य बोलतात श्रवणम कीर्तनम विष्णुम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 9 प्रकार केले भक्तीचे. पहिला प्रकार आहे श्रवण. तुम्ही आम्ही कथा श्रवण करतो हा पहिला प्रकार. श्रवण कसा असावं ते राजा परीक्षितीकडून तुम्ही शिका. आज 7 दिवस राजा परीक्षिती भगवान शुकाचार्यांच्या समोर आहे आणि अखंड कथा चालू आहे. अखंड 7 दिवसामध्ये एकही क्षण कथा थांबलेली नाही. पद्मासन घातलेले राजा परीक्षितीने. दोन्ही हात जोडलेले आहेत आणि शुकाचार्य महाराजांना प्रश्न प्रतिप्रश्न राजा करत आहे. गेली 7 दिवस ही कथा चालू आहे. आज शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला विचारतात राजन तुला तहान भूक तर लागली आहे ना? अरे तहान भूक तर काही लागलेली नाही ना, का कंटाळा येतो? राजा परीक्षिती सांगतो महाराज तहान आणि भूक. कोणती तहान कोणती भूक? मला तहान लागलेली आहे आणि भूक पण लागलेली आहे. ती तहान भूक म्हणजे सदाशिव्य सदाशिव्य श्रीमद भागवती कथा रसिका बहु भाविका. पद्मासन घाललं परीक्षितीने आणि कथा श्रवण करतो. श्रवण ही पहिली भक्ती आहे.
श्रवण करावं राजा परीक्षितीसारखं, श्रवण करावं अर्जुनासारखं. ज्ञानोबा गोड बोलतात, अहो अर्जुनाचे पांती परिसनया योग्य होते, तेने करुणी संती अवधान दिली. अहो अर्जुनाची पांती परिसनया योग्य होती, तेने करुणी संती अवधान दिली. ज्ञानोबा बोलतात, ऐका, महाभारतीय युद्ध चालू आहे, रणशिंग वाढलेले आहेत आणि समोर पितामह भीष्म आहे. त्यांनी शंकर नाद केला महाराज, गर्जना केली, वेगवेगळी वाद्य वाजायला चालू झालेले आहेत रणांनावर. ते काय कीर्तन भजनातले वाद्य, रणांनावर असणारी वाद्य, ढोल ताशे खन 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 वाजायला चालू आहे. दाढी तलवार एकमेकावर आदळतात आणि अशा भयान अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्णाने शिष्यस्ते हंस्यादि मां त्वां प्रपन्नम नहि प्रपश्यामि मम पुनोद्य. पाहिला गोतवळा पाहिला आणि महाराज हातातला गांडीव धनुष्य टाकून रथावरून उडी मारून भगवंताचे पाय धरले. भगवान यांचा घात मी कसा करू, त्यांना मी कसा मारू? अरे माझे सगळे सोयरे आहेत, आप्तेष्ट आहेत, मित्र आहेत, गुरु बंधू आहेत, पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, माझे भाऊ दुःशासन, कर्ण, याचा घात मी कसा करू? मेवणे पण तिकडल्या पार्टीमध्ये, चुलत भाऊ तिकडल्या पार्टीमध्ये, फक्त पांडवच महाराज एका बाजूला. आणि एक ध्यानात घ्या, 11 अक्षोणी सेना आहे कौरवांची, हे समोरासमोर उभे आहेत. इकडे 7 अक्षोणी सेना, एकूण 18 अक्षोणी सेना एकमेकासमोर उभी राहिलेली आहे. आणि महाभारत हे फक्त 18 दिवस चालले. किती दिवस चालले? महाभारत 18 दिवस चाललं. आणि महाभारतामध्ये 18च पर्व आहे. किती पर्व आहेत? 18 पर्वे महाभारती. 18 दिवस चाललं, पर्व 18 आहे. आणि महाभारतामध्ये सेनापती देखील 18 झालेले. 18ला विशेष किंमत आहे महाभारतामध्ये. सगळा 18चाच अंक चालू आहे. अलौकिक असणार हे युद्ध अद्भुत आहे. आणि अशा युद्धाच्या प्रसंगी देखील भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली. 18 अध्याय 700 श्लोक आहेत. भगवान सांगतात, अर्जुना अशोचानन वशोच्योस्त्वं प्रज्ञावादंश्च भाषसि गतासु न गतासुश्च नानुशोचिन्ते पंडिताः पंडिताः नानुशोचन्ति. काय शोक करायला? गोड ओव्या ज्ञानोबा. हृदयाचे ढिलेपण हर्ष शोकासी नाही कारण. अर्जुना, हे हृदयाचं ढिलेपण चालत नाही. कधी कधी प्रसंग असे असतात महाराज की मोठ्या मनाने, मजबूतीने, धैर्याने त्या प्रसंगाला सामोर जावं लागतं. ढिलाई चालत नाही. असं तर चेंदामेंदा करून टाकते. हृदयाचे ढिलेपण. अर्जुना, हे ढिलाई चालणार नाही. आणि भगवान सांगतात, अर्जुना ध्यानात घे, कोणाला तू म्हणतोस माझं? अरे तुझे कोणीच नाही. तू ज्यांना माझं म्हणतोस ना,
याच्यातलं एकही तुम्हाला दाखवतो तुझा तुझे असते तर तुझ्या समोर धनुष्य घेऊन बाण घेऊन ढालीन तलवारी घेऊन उभे राहिली नसते. तू यांना माझं म्हणतो वेडा झाला का? भगवान सांगतात ऐक सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्य बाण. इथं काय करू ना भागतो मी युद्ध करणार. शूरवीरांचे काम नाही कारुण्य भागणं. जो वीर आहे शूर आहे योद्धा आहे सीमेवर जमल का? हे आमचे शेजारी आहेत हे पाजारी आहेत. आता पाकिस्तानचं सैन्य आलंय मी त्यांना कशी गोळी घालू? नाही चालत. आपल्या राष्ट्राचे रक्षण करायचं असेल तर कारुण्य चालणार नाही. भगवान सांगतात सोड या सगळ्या गोष्टी. सांडी हे मूर्खपणा उठी घे धनुष्यबाण. आणि 700 श्लोकाचा उपदेश भगवंतांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर केला. मी का बोलतो? अशा भयान परिस्थितीमध्ये देखील तो उपदेश अर्जुनाने सर्व अंगाचे कान करून श्रवण केला. एक एक शब्द आपल्या कानाने श्रवण केले. श्रवण मनन निधी ध्यासन तत्व पदार्थ शोधन. म्हणून श्रवण ही भक्ती अलौकिक आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू त्याच्या नंतर आहे कीर्तन. भगवंताचं कीर्तन भजन नामसंकीर्तन. कृष्ण कहने से तर जाएगा कृष्ण कहने से तर जाएगा पार भव से उतर जाएगा कृष्ण कहने से तर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा हे नामसंकीर्तन आहे. कीर्तन केलं पाहिजे भजन केलं पाहिजे निसंग होऊन भजन केलं पाहिजे. निसंग पंढरीच्या पेठे मांडी पालो. पंढरीच्या पेठे मांडी पालो. पंढरीच्या पेठे मनगटावरी पिलो झाला तुम्ही मनगटावरी डोईचा फडेर आला खानावरी. डोईचा फडेर आला खानावरी. भरल्या भाजारी तुझे आई नदी. भरल्या भाजारी तुझे आई नदी. भजन कीर्तन केलं पाहिजे. मी का बोला कीर्तन बोलू ना. जनाबाई महाराजांनी निसंग झाल्या. निसंग आता बाई मी झाले निसंग विकल्प नवऱ्याचा सोडलेला संग केला मोकळा मार्ग सुरंग. अनादि अनादि निर्गुण
प्रगटली भवानी अनादि निर्गुण मोह महिषासुर मर्दनाला दोनी मोह महिषासुर मर्दनाला दोनी त्रिविध तापाचे करावया झाडी त्रिविध तापाचे करावया झाडी भक्ताला दिसे पावती निर्वाणी पावती निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा नवविध भक्तीच्या नवरात्रा त्यामध्ये नाथ बाबा बोलतात आता साजनी झाली मी निसंग निसंग व्हावं लागतं तुम्ही आम्ही परमार्थामध्ये निसंग होत नाही प्रपंचामध्ये निसंग होतो निसंग निसंग या शब्दाचा अर्थ संग रहित या शब्दाची व्याख्याच लोकांनी बदलून टाकली संग रहित आता साधने झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडी गेला मनामध्ये विकल्प संकल्प हे जे आहेत आउट ऑफ किंवा ब्रह्मानंदी लागली टाळी ब्रह्मानंदी लागली टाळी कोण या देहाती सांभाळी निसंगपणाचा हा परिणाम निसंग व्हावा लाज धरून चालत नाही लाजून चालत नाही कथा कीर्तन परमार्थ हा निसंगाचा आहे बर का मी पुन्हा एकदा सांगतो ध्यानात घ्या निसंग या शब्दाचा संगरहित परमार्थ हा एकांतामध्ये केला जातो तुम्हाला संग नको आहे बर का तुम्ही जेव्हा सिद्ध होताल तेव्हा तुम्ही लोकांमध्ये या तोपर्यंत तुम्हाला निसंग व्हावं लागेल कशासाठी निसंग कीर्तन भजनासाठी निसंग श्रवणम कीर्तनम विष्णू भगवंताचं स्मरण आठवण पाद सेवन पाद्य पूजा पायांची पूजा केली पाहिजे संत महापुरुष आहेत साधू आहेत त्यांचे पाय प्रक्षालन केलं पाहिजे भगवंताचे रोज पाय धुले पाहिजे साध्या भाषेत सांगतो पाद सेवनम पायाची सेवा हो ही सेवा माझ्या अक्रूरजी महाराजांनी केली पाद सेवा पाद सेवेने अक्रूर झाला ब्रह्मरूप प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे ही सेवा लक्ष्मी माता देखील आपल्या मालकांची सेवा करते पाद सेवा पाय लक्ष्मीची हाती म्हणून येतो काकुलती पाद सेवनम अर्चनम पूजा अर्चा वंदनम नमस्कार आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतील संत असतील ऋषी असतील मुनी असतील ज्ञानी असतील ईश्वर भगवान भक्त त्यांना नमस्कार केला पाहिजे वंदनम आणि याच्या नंतर आहे सात्विक भक्ती दास्य दास्यत्व केलं पाहिजे व्यवहारामध्ये दास्यत्व करणे हा दोष आहे परंतु परमार्थामध्ये दास्यत्व स्वीकारणं हा गुण सांगितलेला आहे सद्गुण सांगितलेला आहे व्यवहारामध्ये दास होणं सेवक होणं यात मोठेपणा नाही कमीपणा आहे
परंतु परमार्थामध्ये दास होणं, सेवक होणं या मोठेपणा आहे. का मोठेपणा आहे? ज्यांच्या सानिध्यामध्ये आपली सेवा आहे ते आपले ग्रामदैवत श्री हनुमानजी महाराज, यांची सेवा, यांचं दासत्व आपण मनोभावी केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. आणि ध्यानात घ्या, हा बाबा वेगळा आहे. या बाबानं ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्रांचं दास्यत्व स्वीकारलेलं आहे. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांचं दास्यत्व स्वीकारलं. दास्यत्व बरं का? एक मिनिट. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन दो, विनती बारंबार पवन दो, विनती बारंबार. दुःख मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार पवन तलो, विनती बारंबार पवन तलो, विनती बारंबार पवन तलो. हनुमंतरायांनी दास्यत्व स्वीकारलं. दास्यत्व. प्रभूंनी हनुमंताला विचारलं, हनुमंता तुझा माझा काय संबंध? बरं का? संबंधाशिवाय गोष्टी घडत नाही. नेहमी मी कीर्तनातून सांगतो, संबंध काय संबंध? हनुमंतरायांनी हात जोडले आणि विनंती केली, प्रभू तुमचा माझा देहदृष्ट्या तोहम दासो, जीवदृष्ट्या तुदंश हो, आत्मदृष्ट्या तुमेवाहम, इति मे निश्चिता मतिः. देहदृष्ट्या मी तुझा दास आहे, जीवदृष्ट्या मी तुझा अंश आहे. आत्मदृष्टीने जर पाहिलं तर तू आणि मी एकच आहोत. असं हनुमंतराय बोलताय. तू दयाळु दीन हो, तुदानी हो भिकारी, तू दयाळु दीन हो, तुदानी हो भिकारी, तू दयाळु दीन हो. तोहे मोहे नाते अनेको, जो चाहिए वो
विलसी कृपा हरिचरण चरण तो श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम श्री राम श्रवणं कीर्तनं विष्णुं स्मरणं पादसेवनम् अर्चनं वन्दनं दास्यं सख्यम् आत्मनिवेदनं सख्यम. भगवंतासोबत सख्य भाव अर्जुनाचा आहे, सख्य भाव गोपींचा आहे, सख्य भाव सुदामजी महाराजांचा आहे. सखा म्हणजे मित्र, दोस्त. आज पोरबंदर मध्ये सुदामजी महाराज भगवंत चिंतनामध्ये लीन आहे. आपल्याला कथेकडे प्रस्थान करायचं आणि